हा कांबळे जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत शिवसेना जिवंत राहणार. एखाद्या मंचावर एक साधा रांगडा माणूस उभा राहतो, समोर हजारोंच्या संख्येने लोक असतात, तो बोलायला लागतो आणि समोर बसलेले उद्धव ठाकरे भाऊक होतात, रश्मी ठाकरे अवाक होतात आणि संपूर्ण सभागृहात कधी खळखळून हसू तर कधी डोळ्यांच्या कडा ओलावल्याचं चित्र दिसतं. हा माणूस कोण आहे रडवणारा या सगळ्यांना? तर ठाकरेंच्या शिवसेनेच्या 60व्या वर्धापन सोहळ्यात ठाकरेंपेक्षा याच माणसाची जास्त चर्चा होते. तो माणूस आहे दंगलकार नितीन चंदनशिवे. हा कांबळे जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत शिवसेना जिवंत राहणार आहे असं ठाकरेंच्या मंचावरून ठणकावून सांगणारा हा दंगलकार नितीन चंदनशिवे नेमका आहे तरी कोण? माणुसकीचं गीत गाणारा हा कवी दंगलकार कसा झाला? वॉचमन ते ठाकरेंची सभा गाजवणारा कवी लेखक या प्रवासाला एका रात्रीतून कशी कलाटणी मिळाली? चंदनशिवेचं हे भाषण इतकं फेमस का झालं? नितीन चंदनशिवेंचा हाच सगळा प्रवास आज आपण आजच्या ओळखमध्ये उलगडणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि पुढे जाण्याआधी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही अजूनपर्यंत टीओडी मराठीला यूट्यूबवर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लगेच सबस्क्राईब करा. नमस्कार, मी सदानंद घायल, तुम्ही बघताय टीओडी मराठी. सुरुवातीलाच आपण नितीन चंदनशिवे कोण आहेत, त्यांचा संघर्षमय प्रवास कसा राहिलाय ते समजून घेऊ. नितीन चंदनशिवे यांचा हा प्रवास खऱ्या अर्थानं शून्यातून उभा राहिलाय. सांगली जिल्ह्याच्या लाल मातीतला हा माणूस गरिबीचे चटके काय असतात हे अत्यंत जवळून अनुभवून इथवर पोचलाय. बंदा रुपया आणि वज्रधारी न्यूजला दिलेल्या मुलाखतींमध्ये चंदनशिवे आपला हा सगळा खडतर प्रवास उलगडून सांगतात. कवठे महाकाळ तालुक्यातील चंदनशिवे सांगतात की सुरुवातीला उदरनिर्वाहासाठी हातगाडीवर भाजीपाला विकण्याचं काम त्यांनी सुरू केलं. रात्री झोपायची सोय होत नव्हती म्हणून त्यांनी वॉचमन म्हणून नोकरी धरली. त्या नोकरीत सुख एवढंच होतं की रात्री झोपायला मिळायचं आणि सकाळी आंघोळीची सोय व्हायची. पण याच वॉचमनच्या नोकरीनं त्यांच्या आयुष्याला एक वेगळीच दिशा दिली. तिथंच त्यांना साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची पुस्तकं वाचायला मिळाली आणि तिथूनच चंदनशिवे यांच्या डोक्यात आणि लेखणीत विद्रोहाची ठिणगी पडली. जर हातात अण्णाभाऊ साठे यांची पुस्तकं आली नसती तर नितीन चंदनशिवेनं एक ओळ सुद्धा आयुष्यात लिहिली नसती असं ते अत्यंत प्रांजळपणे पण तितक्याच अभिमानानं सांगतात. या संघर्षाच्या काळात त्यांच्या पत्नीची साथही त्यांना मोलाची ठरली. बीकॉम पर्यंत शिकलेल्या त्यांच्या पत्नीनं या खडतर प्रवासामध्ये चंदनशिवेंची खंबीरपणे साथ दिली. बंदा रुपयाला दिलेल्या मुलाखतीत चंदनशिवे सांगतात की एकाच दिवशी नागपूर आणि सासवडहून कविता वाचनासाठी बोलावणं आलं होतं, पण वॉचमनच्या नोकरीत सुट्टी मिळत नव्हती. नवऱ्याची ही भावनिक, शारीरिक, मानसिक ओढाताण पत्नी ही बघतच होती. कवी मनाच्या आपल्या नवऱ्याला रडवेलं बघून गरोदर पत्नीनं सांगितलं की आज तुमचा नोकरीचा शेवटचा दिवस समजून जावा, इथं थांबलो तर घुसमट होईल. बायकोच्या याच पाठिंब्यामुळं चंदनशिवेंच्या आयुष्याचं सारं गणितच पालटून गेलं. वॉचमनगिरी सोडून देत त्यांनी स्वतःला पूर्णपणे कवितेच्या हवाली केलं. फेसबुकवर जवळपास 10,000 फॉलोअर्स असलेल्या चंदनशिवेंनी स्वतःची सांगितलेली ओळख ही इथं खूप महत्वाची आहे. ते आपल्या बायोमध्ये लिहितात, मी वेदनेचा बाजार मांडणारा माणूस नसून बाजाराच्या वेदना मांडणारा सरळ साधा कवितेचा हमाल आहे. ठाकरेंच्या वर्धापन दिन सोहळ्यातील भाषणामुळे आज चंदनशिवे व्हायरल झालेत, पण व्हायरलनेस हाच चंदनशिवेंच्या लिखाणाचा, मांडणीचा आणि जगण्याचा भाग आहे. माणुसकीचं गाणं गाणारा हा कवी ओळखला जातो ते मात्र दंगलकार या नावानं. मग नितीन चंदनशिवेंना दंगलकार असं का म्हणतात? तर याचाही एक किस्सा आहे. स्वतः चंदनशिवे यांनीच बंदा रुपया चॅनलशी बोलताना हा किस्सा सांगितलाय. तर त्याचं झालं असं होतं की धाराशिव जिल्ह्यातील परांड्याला एक कवी संमेलन भरवण्यात आलं होतं आणि त्यावेळी सांगली जिल्ह्यात नुकतीच दंगल झालेली होती. त्या संमेलनात हिंदू मुस्लिम एकत्रित बसलेले असताना चंदनशिवेंनी मंचावर दंगल नावाची आपली कविता सादर केली. या कवितेनं लोकांच्या मनाचा इतका अचूक ठाव घेतला की जनतेनं अक्षरशः त्यांच्या अंगावर तब्बल 37,000 रुपयांची उधळण केली होती एका कवीच्या अंगावर. पण खरा ट्विस्ट दुसऱ्या दिवशी आला. चंदनशिवे सांगतात की पेपरमध्ये बातमी छापून आली आणि तिथं एका पत्रकाराच्या टायपिंग मिस्टेकमुळं दंगल कवितेनं जिंकली परांडेकरांची मनं ऐवजी दंगलकारांनी जिंकली परांडेकरांची मनं असं छापून आलं. त्यांचे मित्र महेंद्र गायकवाड यांनी त्यांना फोन करून पहिल्यांदा दंगलकार नावानं हाक मारली आणि तेव्हापासून दंगल पेटवणारा नव्हे तर शब्दांची दंगल करून पेटलेला देश विझवणारा हा कवी दंगलकार म्हणून महाराष्ट्रभर फेमस झाला. याच दंगलकार चंदनशिवेंनी 19 जून 2026ला मुंबईत शिवसेनेच्या 60व्या वर्धापन दिन सोहळ्यात ठाकरेंच्या मंचावरून जो दंगा केलाय
त्यानं महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडून दिली आहे. चंदन शिवेंच्या भाषणाची त्यामुळेच चर्चा होते. चंदन शिवेंना भाषणासाठी खासदार संजय राऊतांनी बोलवलं होतं. उद्धव ठाकरेंच्या आधी चंदन शिवेंचं भाषण झालं. संपूर्ण ठाकरे कुटुंब, मग उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे हे सगळे जण समोर बसून टक लावून चंदन शिवेंचं भाषण ऐकत होते. आपल्या भाषणात चंदन शिवेंनी सत्ताधाऱ्यांची अक्षरशः पिसं काढली. कोरोना काळाची आठवण सांगताना ते म्हणाले की माझ्या आजीला टीव्हीत दिसणारा मुख्यमंत्री तिच्या लेकासारखा वाटला. आम्हाला हा मुख्यमंत्री मामासारखा वाटला. हे ऐकताना मंचासमोर उद्धव ठाकरे कमालीचे भावुक झाले होते. रश्मी ठाकरेंच्या डोळ्याच्या कडाही पाणावल्या होत्या. न भेटताही तयार झालेली ही नाती कशी असतात हे चंदन शिवेंनी उपस्थितांना पटवून दिलं. त्याच वेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जे सध्या देवाभाऊ म्हटलं जातं त्यावरही भाष्य केलं. ते म्हणाले देवेंद्रचं देवाभाऊ होण्यासाठी 1,500 रुपये वाटावे लागले. चंदन शिवेंच्या भाषणाची इतकी चर्चा होते ती त्यांच्या कांबळे कवितेमुळं. चंदन शिवेंचा कांबळे कोण आहे? वर्धापन दिनाच्या भाषणात त्यांनी हा कांबळे नेमका कोण आहे हे अत्यंत सविस्तरपणे स्पष्ट केले. हा कांबळे कुठल्या एका जातीचा पातीचा नाही. तो शोषित, वंचित आणि पुरोगामी विचाराचा सर्वसामान्य भारतीय माणूस आहे. कांबळे शाळेत जातो, मास्तर फळ्यावर सरस्वती काढतात, पण कांबळे पाठीवर सावित्री काढतो म्हणून त्याला तुडवलं जातं. कांबळे प्रेमात पडतो, जात विचारल्यावर आपली जात माणूस सांगतो, तिथंही तो तुडवला जातो. तो चळवळीत जातो, तिथंही मार खातो आणि शेवटी ईडीच्या जाळ्यात अडकतो, जेलमध्ये जातो. त्याला शॉक दिले जातात पण तो कधीच रडत नाही, नुसताच खणतो. कवितेच्या शेवटी ते म्हणतात हा कांबळे जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत शिवसेना जिवंत राहणार आहे. सभागृहातील उपस्थितांच्या मनातली नेमकी अस्वस्थता मांडणारी कविता ऐकून टाळ्यांचा एकच कडकडाट झाला. 6 खासदारांच्या फुटीमुळं जो मरगळलेपणा आला होता त्यावर फुंकर घालण्याचं काम या कवितेने केलं. त्यांची माणूस नावाची कविताही अशीच अंगावर येणारी आहे. चंदन शिवेंनी आपल्या फेसबुकच्या बॅनरवर माणूस नावाची एक कविता लावली आपली. चंदन शिवे कोण आहेत हे सांगणारी ही कविता आहे. माणूस, सारे धर्मग्रंथ वाचले, पानं चालताना फक्त एवढीच चूक झाली, बोटाला जिभेवर न्यावं लागले. मी धर्माला थुक्का लावला आणि मी माणूस झालो. दिवाळीला घर रंगवताना रंगाची फार भीती वाटली मला. लोक हरामी घराचा रंग बघून माणसाची जात ठरवतात म्हणून मी सगळं घरच पांढरं शुभ्र केलं. मी जातीला चुना लावला आणि मी माणसात आलो. एखाद्या सिनेमातल्या सीन सारखं चंदन शिवेंची कविता डोळ्यासमोर येते. कवितेतून ते सारा प्रसंग जशास तसा ऐकणाऱ्या माणसाच्या डोळ्यासमोर उभा करतात. चित्रमयता, जगण्यातला अस्सलपणा हे त्यांच्या कवितेचं वैशिष्ट्य आहे. कविता जगणाऱ्या आणि बाजाराच्या वेदना मांडणाऱ्या या कवितेच्या हमालाला समाजानंही एक खूप मोठी परतफेड केली. लोकांच्या पैशातून बांधलं संविधान. लोकमतच्या एका बातमीनुसार सांगलीच्या कवठे महाकाळ इथं लोकसहभागातून चंदन शिवे यांना हक्काचं घर बांधून देण्यात आलं. सम्यक परिवर्तन संघानं यासाठी पुढाकार घेतला. या घराचं नावही संविधान असं ठेवण्यात आलं. विशेष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना अभिवादन करून आणि भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचं वाचन करून चंदन शिवे यांना या घराच्या चाव्या प्रदान करण्यात आल्या. एखाद्या फाटक्या तुटक्या पण जगणं अस्सल असलेल्या कवी लेखकाला लोकसहभागातून घर बांधून देण्याचा हा महाराष्ट्रातला कदाचित पहिलाच प्रयोग असेल. थोडक्यात काय तर नितीन चंदन शिवे हा केवळ यमक जुळवणारा कवी नाही, तो आजच्या घडीला महाराष्ट्राच्या गावगाड्यातील अस्वस्थ तरुणाईचा हुंदका आहे. ज्या माणसाला एकेकाळी झोपायला जागा नव्हती तो माणूस आज आपल्या शब्दांच्या ताकदीवर समाजाचे जगण्या मरण्याचे प्रश्न मांडतोय. दंगल भडकवणाऱ्या, माणसांचे हाल करणाऱ्या नीतिभ्रष्ट राजकारण्यांची झोप उडून देतोय. शिवसैनिक आणि भीमसैनिक यांना एकत्र येण्याची हाक देतोय. तुडूनही कांबळे कसा लढतोय हे सांगत संघर्ष पेरतोय. हतप्रभ, निष्प्रभ, हताश झालेल्या माणसाला लढण्याचं बळ देतोय. त्यामुळंच तो व्हायरल होतोय, त्यामुळंच लोक त्याला डोक्यावर घेतात. पण तुम्हाला काय वाटतं? दंगलकार नितीन चंदन शिवे म्हणतात तसं कांबळे जिवंत राहीपर्यंत शिवसेना जिवंत राहील का? ही कविता तुम्हाला कशी वाटली? कमेंट करून तुमची रोखठोक मतं नक्की सांगा. नितीन चंदन शिवे यांची ओळख करून देणारा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ मित्रमंडळींना शेअर करा आणि अशाच विश्लेषणासाठी TOD मराठी चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करायला विसरू नका. सोशल मीडियावर फॉलो करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद.